दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या अध्यक्षतेखाली आगामी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम व अडल्ट बीसीजी लसीकरण टास्क फोर्सची बैठक संपन्न झाली। रविवार दिनांक 3 मार्च 2024 रोजी संपूर्ण भारतासह सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रात 0 ते 5 वयोगटातील बालकांचे पोलिओ प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येणार आहे। यापूर्वी पोलिओ प्रतिबंधात्मक लसीचे सर्व डोस दिलेले असले तरीही हा अतिरिक्त डोस देणे गरजेचे आहे। सदर बैठकीमध्ये याबाबत सविस्तर चर्चा होऊन सदर कार्यक्रम यशस्वी करण्याबाबत आयुक्त यांनी सर्वांना आवाहन केले। अद्यापही सांडपाण्यामध्ये पोलिओ विषाणू आढळून आल्याने 0 ते 5 वयोगटातील बालकांना हा अतिरिक्त डोस देणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले। सदर मोहीम यशस्वी करण्याकरता व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याबाबत आयुक्त शीतल तेली उगले यांनी सूचना दिल्या। तसेच आरोग्य विभागाने केलेल्या नियोजनाचा सखोल आढावा घेतला। यासोबतच लवकरच 60 वर्ष वयांवरील ज्येष्ठ नागरिक, 18 वर्षे वयावरील सहव्याधीग्रस्त व्यक्ती, मागील 5 वर्षातील उपचार घेतलेले क्षयरुग्ण, या क्षयरुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती यांना ICMR व आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने अडल्ट BCG लसीकरण मोहीम सोलापूर शहरात राबवण्यात येणार आहे। सोलापूर शहर 2025 पर्यंत क्षयमुक्त करण्याच्या दिशेने उचलण्यात येणारे हे अति महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे। या महत्त्वाकांक्षी मोहिमेबाबत आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून या समितीची पहिली बैठक 27 फेब्रुवारी 2024 रोजी संपन्न झाली। यावेळी सोलापूर शहर क्षयमुक्त करण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा झाली। या बैठकीकरता सोलापूर महानगरपालिकेच्या उपायुक्त विद्यापोळ, आरोग्य अधिकारी डॉक्टर मंजिरी कुलकर्णी, माता बाल संगोपन अधिकारी डॉक्टर वैशाली शिरशेट्टी, शहर क्षयरोग अधिकारी डॉक्टर प्रसाद कुमार, शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉक्टर आतिश बोराडे तसेच शहरातील विविध रुग्णालयातील प्रतिनिधी, वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते। या मोहिमेबाबतचे सादरीकरण माता बाल संगोपन अधिकारी डॉक्टर वैशाली शिरशेट्टी यांनी केले। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।